ठाणे महानगरपालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे आणि त्यांचे सहकारी ओंकारराम गायकर आणि सुशांत संजय सुर्वे यांना 70 लाख रुपयाच्या लाचखोरी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करत आहे. या प्रकरणात लावण्यात आलेल्या कलमानुसार 7 वर्षांहून अधिक शिक्षेची तरतूद नाही. तपास यंत्रणेने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 41(अ) अंतर्गत समन्स बजावला हवे होते, मात्र तसे करण्यात आलेले नाही, असा युक्तिवाद पटोळे यांचे वकील आबाद पोंडा यांनी केला. सरकारी कर्मचाऱ्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात काही अर्थ नाही. साहित्य तपास यंत्रणेने गोळा केले आहे, त्यामुळे आरोपींना त्यांच्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही, कारण ते खटल्यापूर्वीच्या शिक्षेसारखे असेल, असा युक्तिवाद पोंडा यांनी केला. बांधकाम व्यावसायिक सुर्वे यांचा या मुख्य लाचखोरीच्या घटनेत सहभाग नव्हता आणि त्यांचा बँक खात्यात हस्तांतरित केलेली रक्कम कायदेशीर सल्लागार शुल्कासाठी होती, असा युक्तिवाद पासबोला यांनी केला. तर गायकर यांच्या वतीने ॲडव्होकेट हर्षद साठे यांनी असे म्हटले की त्यांना बॅगेत कथित लाच रक्कम असल्याचा अंदाज नव्हता. एका अर्थाने आरोपीला कथित गुन्ह्यांची माहिती नव्हती. तर न्यायालयाने ह्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे हे आपण जाणून घेऊया. निसंशयपणे रेकॉर्डवरील सामग्री आरोपी विरुद्ध प्रथमदर्शनी खटला असल्याचे दर्शवते, असे न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी एकलपीठाने नमूद केले. हे सापळा प्रकरण आहे. कथित लाच मागण्यासंदर्भात संभाषण रेकॉर्ड केले असून त्यांनी लाच मागितली की नाही याबाबत पडताळणी करण्यात आली आहे. गायकर यांना लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले आहे, याकडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही. पाटोळे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, त्यामुळे ते सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करू शकत नाही. खुल्या चौकशीची परवानगी अपेक्षित आहे, त्यामुळे याचिकाकर्त्याला अधिक कोठडीत ठेवणे गरजेचे नाही.